गुड मॉर्निंग. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील निर्यात विपणन या विषयातील संभाव्य निर्यात, त्याचबरोबर निर्यात सवलती आणि प्रलोभने या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. प्रथमतः निर्यात सवलती ज्या आहेत त्या कशासाठी दिल्या जातात हे आपल्याला पाहणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय निर्यातदार टिकला पाहिजे म्हणून भारत सरकारकडून निर्यातदारांना काही वेगवेगळ्या सवलती दिल्या जात असतात किंवा काही प्रलोभनांच्या माध्यमातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आज प्रचंड प्रमाणावरती स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा जी आहे ही वस्तूची गुणवत्ता आणि वस्तूची किंमत या दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. भारतीय निर्यातदारांचा जर आपण विचार केला किंवा उत्पादकांचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जास्तीत जास्त खर्च येत असतो. त्याचबरोबर निर्यातदारांना सुद्धा गोष्टी ज्या गुणवत्तेच्या गोष्टी आहेत त्या अडचणीच्या ठरत असतात. आणि म्हणून उत्पादक गुणवत्ता जी निर्माण करायची आहे ती योग्य प्रमाणामध्ये निर्माण करणं गरजेचं असतं. कारण निर्यातदार उत्पादकांना गुणवत्तेवरती लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. भारतामध्ये उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो कमी कसा करता येईल या दृष्टिकोनातून विशेष काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून निर्यातदारांना निर्यातीच्या सवलती जर काही सरकारकडून दिल्यात तर आपोआपच त्यांच्या खर्चामध्ये त्या ठिकाणी बचत होईल. किंबहुना ते परकीय बाजारपेठांमध्ये चांगल्या पद्धतीच्या गुणवत्तेच्या वस्तू ज्या आहेत त्या ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकतात. कमी किमतीमध्ये जर ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू जर उपलब्ध करून दिल्या तर भारतीय मालाला परकीय बाजारपेठेमध्ये निश्चितच मागणी वाढेल किंवा परकीय बाजारपेठांमधील ग्राहक जो आहे तो भारतीय बनावटीच्या ज्या काही वस्तू असतील त्या स्वीकारेल आणि त्यातून देशाला तसंच उद्योगधंद्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. सरकारकडून निर्यातदारांना ज्या काही सवलती दिल्या जातात त्या रोख किंवा इतर सवलती असल्यामुळं वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या निर्यातदारांना स्पर्धात्मक ठेवता येत असतात आणि गुणवत्तेवरती सुद्धा चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करता येत असतं. चांगल्या गुणवत्ता आणि दर्जाच्या मालाची निर्मिती करण्यासाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आपल्या दृष्टिकोनातून उपयोगाचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा यामध्ये जो आपल्याला भाग पाहायचा आहे तो म्हणजे संभाव्य निर्यात. संभाव्य निर्यात जी आहे ती संभाव्य निर्यातीचा प्रथमतः अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण संभाव्य निर्यात म्हणजे प्रत्यक्ष निर्यात असा त्याचा अर्थ होत नाही. भारत सरकारनं नमूद केल्याप्रमाणे देशांतर्गत मालाची जी काही देवाणघेवाण चालत असते ती देवाणघेवाण म्हणजे सुद्धा निर्यात आहे असं त्याला आपण म्हणू शकत नाही. संभाव्य निर्यात म्हणजे असे व्यवहार की ज्यामध्ये माल देश सोडून बाहेर पाठविला जात नाही परंतु माल निर्यातदारानं त्या ठिकाणी पाठवलेला असतो आणि पाठवलेल्या मालाचे पैसे निर्यातदाराला देशामध्येच आणि तेही रुपयामध्येच त्या ठिकाणी मिळत असतात. संभाव्य निर्यात ही परकीय चलनाची बचत करते किंवा परकीय चलन मिळकत या सिद्धांतावरती आधारित आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजेच संभाव्य निर्यातीचा जर आपण विचार केला तर ढोबळ मानानं भविष्यामध्ये केली जाणारी निर्यात असा त्याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला लावता येत नाही. तर संभाव्य निर्यातीचा जो काही भाग आहे तो थोडासा वस्तूंची देवाणघेवाण जी आहे ती कोणत्या प्रमाणामध्ये केली जात असते आणि त्या निर्यातीचे किंवा त्या संबंधित माल विक्रीचे पैसे त्या ठिकाणी निर्यातदाराला कुठे मिळणार आहेत याचाही विचार केला जात असतो. त्यामुळे संभाव्य निर्यात जी आहे ती परकीय चलनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचारात घेतली जात असते. परकीय चलनाची बचत आणि परकीय चलन मिळकत हे दोन सिद्धांत यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संभाव्य निर्यातीचं वर्गीकरण करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वर्गीकरण करत असताना नंबर 1 म्हणजे
कर सवलत योजनेखाली परवान्याप्रमाणे जो काही माल पाठवलेला असेल त्याचा समावेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर निर्यातीभिमुख संस्था ज्या आहेत किंवा निर्यात प्रक्रिया क्षेत्रातून ज्या वस्तूंची निर्यात केली जात असते किंवा सॉफ्टवेअर तंत्रज्ञान उद्योग जे आहे त्या माध्यमातून वस्तूंचा केला जाणारा पुरवठा असेल किंवा विद्युत हार्डवेअर तंत्रज्ञान जे आहे त्यातून वस्तू किंवा सेवांचा केला जाणारा जो काही पुरवठा आहे तो सुद्धा या संभाव्य निर्यातीमध्येच त्या ठिकाणी येत असतो. त्याचबरोबर APCG योजनेअंतर्गत आयात परवानाधारकांना भांडवली वस्तूंचा पुरवठा करणं. APCG म्हणजेच निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजना ज्या असतात त्या अंतर्गत एखाद्या निर्यातदारानं जर 8 वर्षामध्ये 5 वेळा CIF किमतीप्रमाणे जर माल पाठवलेला असेल तर 5% सवलतीच्या दरानं त्या ठिकाणी त्यावरती जकात आकारली जात असते किंवा 5% सवलतीच्या जकात दरानं भांडवली वस्तूंची आपल्याला आयात करता येत असते. त्यामुळं हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. आणि या योजनेनुसार आयात परवानाधारक जे आहेत त्या आयात परवानाधारकांना भांडवली वस्तूचा पुरवठा करणं हा सुद्धा एक संभाव्य निर्यातीचा एक भाग येतो किंवा वर्गीकरणातला एक महत्त्वाचा घटक आपल्याला मानता येतो. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये पॉवर, तेल आणि गॅस इत्यादी क्षेत्रांना जर मालाचा पुरवठा केलेला असेल तर तो सुद्धा संभाव्य निर्यातीचाच एक भाग म्हणून गृहीत धरला जात असतो. अर्थ मंत्रालयाच्या अधिपत्याखाली जी काही क्षेत्र काम करत असतात त्यामध्ये 3 क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये गॅस, तेल आणि पॉवर. कारण या तीनही क्षेत्रांमधून उद्योग क्षेत्राला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हातभार लागत असतो किंवा विशेष करून औद्योगिक क्षेत्र जे आहे ते या 3 क्षेत्रावरती जास्तीत जास्त अवलंबून असतं. आणि या 3 क्षेत्रातील जे काही उद्योग असतील त्यांना जर मालाचा पुरवठा केला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी संभाव्य निर्यातीचाच एक भाग त्या ठिकाणी मानला जात असतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक किंमत धोरणाप्रमाणे खत उद्योग जे आहेत त्या खत उद्योगांना समजा जर काही भांडवली वस्तूंचा पुरवठा केलेला असेल तर तो सुद्धा या संभाव्य निर्यातीमध्येच त्या ठिकाणी येतो किंवा त्याचं वर्गीकरण करत असताना हाही घटक त्यामध्ये महत्त्वाचा मानला जात असतो. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयानं मान्यता दिलेल्या 0 कर जकात आयात परवाना असलेल्या उद्योगांना जर वस्तूंचा पुरवठा केला तर तो सुद्धा एक स्वतंत्र घटक म्हणून किंवा स्वतंत्र एक प्रकार म्हणून संभाव्य निर्यातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आर्थिक विभागानं नमूद केलेल्या बहुपक्षीय आणि द्विपक्षीय करारानुसार अर्थपुरवठा करणारे जे काही उद्योग असतील त्या अर्थपुरवठा करणाऱ्या उद्योगांना केलेला वस्तूंचा पुरवठा हा सुद्धा एक संभाव्य निर्यातीचा एक प्रकार म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर भारत सरकारनं नमूद केल्याप्रमाणे इतर कोणत्याही उद्योगांना वस्तूचा पुरवठा करणं हा सुद्धा एक संभाव्य निर्यातीचा शेवटचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे भारत सरकारनं नमूद केलेले जे काही कोणत्याही प्रकारचे उद्योग असतील ते फक्त भारत सरकारने त्याला मान्यता दिलेली असावी किंवा वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी त्यांची नावं जी आहेत ती त्यामध्ये यादीमध्ये निर्धारित केलेली असावीत. अशा उद्योगांना वस्तूंचा पुरवठा करणं म्हणजेच संभाव्य निर्यात जी आहे तिचं वर्गीकरण करत असताना साधारणतः हे 8 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि 8ही प्रकारांमध्ये त्या ठिकाणी माल जो आहे तो पाठवल्यानंतर त्याला आपण संभाव्य निर्यात असं या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे हा जो काही संभाव्य निर्यातीचा भाग आहे हा डायरेक्टली परदेशामध्ये त्या ठिकाणी माल आपण निर्यात केलेला नाही तर देशांतर्गतच परंतु या 8 प्रकारांमध्ये आपण त्या वस्तूंचा पुरवठा करत असतो. त्यानंतर संभाव्य निर्यातीचे असणारे जे काही फायदे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. फायद्यामध्ये पहिला फायदा जो आहे तो माल पुरवठादार कर परतीसाठी दावा करू शकतो. हा एक पहिला महत्त्वाचा फायदा व्यावसायिकांच्या किंवा निर्यातदारांच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजेच मालाचा जो काही पुरवठादार जो आहे त्यानं माल खरेदीसाठी जे काही कर भरलेले असतील त्या कर परतीसाठी तो दावा दाखल करू शकतो.
त्याचप्रमाणे FOB किमतीवरती 6% दरानं जकात यासाठी विशेष आयात परवाना पुरवठादार जो आहे तो त्या ठिकाणी मागू शकतो. हा सुद्धा एक व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मालाचं उत्पादन करण्यासाठी दिलेल्या मालाचा अबकारी कर पुरवठादाराला परत मिळू शकतो किंवा निर्यातदार जो आहे तो निर्यातदाराला सुद्धा हा अबकारी कर जो आहे तो परत मिळू शकतो. आणि त्याच पद्धतीनं पुरवठादार जे आहेत ते करमुक्त यंत्रसामग्रीची सुद्धा आयात करू शकतात. हे संभाव्य निर्यातीचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजना. APCG योजना जी आहे त्या APCG योजनेप्रमाणे एखाद्या निर्यातदारानं किंवा निर्यातदार संस्थेनं 8 वर्षामध्ये 5 वेळा CIF किमतीनुसार 5% सवलतीच्या दरानं जर भांडवली वस्तू खरेदी केल्या असतील तर त्याला नियमानुसार खरेदी करता येत असतात. म्हणजे 5% सवलतीचा दर त्याला 8 वर्षातून 5 वेळा CIF किमतीनुसार घेता येत असतो. आणि APCG योजना जी आहे त्या योजनेनुसार 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा आयात परवाना जर त्या संबंधित निर्यातदाराकडं असेल किंवा व्यावसायिकाकडं असेल तर ही सवलत जी आहे ती 8 वर्षांऐवजी 12 वर्षापर्यंत काय करता येते, घेता येत असते. उत्पादन निर्यातदार किंवा व्यापारी निर्यातदार के जो पुरवठादार जो आहे तो उत्पादकाशी जर संबंधित असेल तर तो भांडवली वस्तूंची सुद्धा आयात करू शकतो. त्याचबरोबर सेवा पुरविणारे जे काही उद्योग असतील त्यामध्ये हॉटेल, हॉस्पिटल, पर्यटन एजन्सीज यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आपल्याला करता येत असतो किंवा हे घटकसुद्धा या योजनेमध्ये भांडवली वस्तूंची आयात करू शकतात. त्याचप्रमाणे डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स किंवा CA शास्त्रज्ञ असे सुद्धा घटक भांडवली वस्तूंची या निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेनुसार आयात करू शकतात. भांडवली वस्तूमध्ये नवीन भांडवली वस्तू आणि जुन्या भांडवली वस्तूंची आयात करता येत असते. जुन्या भांडवली वस्तू म्हणजे ज्याला आपण सेकंड हँडेड वस्तू असं म्हणत असतो. वस्तूंच्या बाबतीमध्ये त्या वस्तूंचं कमीत कमी आयुष्य जे आहे ते 10 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि भांडवली वस्तू आणि सेवांचा जर आपण विचार केला तर APCG अंतर्गत योजनेमध्ये ज्या ज्या काही भांडवली वस्तूंचा समावेश केलेला आहे त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या औद्योगिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात असतात. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे मशिनरी. मशिनरी जी आहे ती विशेष करून साधारणतः सर्वसामान्य सर्वच उद्योगांमध्ये काय केली जाते, वापरली जात असते. आणि उद्योग क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा घटक असल्यामुळं बाहेरच्या देशातून ज्यावेळेला आपल्याला भांडवली वस्तू खरेदी करायच्या आहेत किंवा जास्तीत जास्त किमतीचे जे काही मशीन्स आहेत ते जर खरेदी करायचे असतील तर त्यासाठी भारत सरकारकडून सवलती देत असताना APCG योजना जी आहे त्या APCG योजनेचा यामध्ये महत्त्वाचा वाटा येतो. APCG योजनेअंतर्गत अशा वस्तू आपल्याला काय करतात, सवलतीच्या दरानं खरेदी करता येत असतात. त्यानंतर दुसरा भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे साधनसामुग्री. साधनसामुग्रीचा जर आपण विचार केला तर आज आपल्याकडं साधारणतः प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सर्वच देश पुरेपूर वापर करत नाहीत. परंतु आयात निर्यातीच्या माध्यमातून मात्र आपल्याकडं मुबलक प्रमाणामध्ये जी काही संपत्ती किंवा साधनसामग्री जी काही उपलब्ध असेल ती आपण दुसऱ्या देशांना विकू शकतो आणि त्यातून काही वस्तू किंवा सेवांची निर्मिती केली जाऊ शकते आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा देशांना त्याचा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळं भांडवली वस्तू योजनांमध्ये साधनसामग्रीचा सुद्धा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बांधणीचं मशीन आणि साधनसामग्री. उद्योग क्षेत्रामध्ये आज जर आपण विचार केला तर नवीन युगामध्ये साधारणतः पॅकिंग केलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना ग्राहक जास्त मागणी देत असतात किंवा त्यांची मागणी जास्त असते. म्हणजेच वस्तूंची बांधणी जर तुमची जर योग्य असेल तर ग्राहक
त्या वस्तूकडं आकर्षित होत असतात. प्लस त्यामध्ये वस्तूमध्ये गुणवत्ता ही तर असावीच लागते, त्याचबरोबर त्यामध्ये किमतीचा सुद्धा विचार केला जात असतो. परंतु वस्तूची गुणवत्ता आणि किंमत याच्या व्यतिरिक्त वस्तूची जी काही बांधणी असेल ती सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. कारण आकर्षक बांधणी केलेले जे काही वस्तू असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील आणि त्याची जर किंमत जास्त असेल तर अशा वेळेला आपण त्याचा विचार जास्तीत जास्त करू शकतो. साधारणतः वस्तूची बांधणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन सध्या जे काही तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या तंत्रज्ञानाचा विचार करून किंवा त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून असे येणारे नवीन मशीन्स जे आहेत ज्याच्या किमती जास्त असतात किंवा भांडवली दृष्टिकोनातून त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त भांडवल त्यासाठी खर्च करावं लागत असतं. अशा बांधणीच्या मशीन्ससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतात, APCG योजनेअंतर्गत कमीत कमी किमतीमध्ये किंवा सवलतीच्या दरामध्ये आपल्याला त्या खरेदी करता येत असतात. त्यामुळं त्याचासुद्धा समावेश हा भांडवली वस्तू योजनेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर गुणवत्ता आणि प्रदूषण नियंत्रण. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून किंवा प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सध्या उपलब्ध जे काही तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जे काही घटक किंवा ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत की ज्यातून उच्च गुणवत्ता मिळते आणि प्रदूषण मात्र जे आहे ते कमीत कमी होतं किंवा प्रदूषणावरती नियंत्रण राहत असतं. अशा वस्तूसुद्धा भांडवली वस्तू योजनांमध्ये त्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पॉवर निर्मिती संच औद्योगिक दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक उद्योग व्यवसायांमध्ये विशेष करून पॉवर्स जे आहे त्या पॉवरची आवश्यकता असते आणि असे पॉवर्स निर्मितीचे जे काही संच आहेत त्यांच्या किमती या जास्त असतात. परंतु EPCG योजनेअंतर्गत जर निर्यातदारांनी किंवा व्यावसायिकांनी त्या वस्तूंची जर परदेशातून खरेदी केलेली असेल तर सवलतीच्या दरानं त्यांना त्या वस्तू खरेदी करता येत असतात किंवा असे पॉवर निर्मिती संच जे आहेत ते खरेदी करता येतात. त्याचबरोबर मशीन्स टूल्स ज्या काही नवनवीन तंत्रज्ञान वापरून मशीन्स तयार केलेले आहेत ज्या प्रोडक्शनमध्ये त्याचबरोबर बांधणीमध्ये किंवा इतर सहाय्यकारी उपक्रमांमध्ये ज्या वापरल्या जात असतात त्यांची जी काही हत्यारं आहेत किंवा त्या मशीनचे असणारे जे काही पार्ट्स असतील ते सुद्धा आपल्याला खरेदी करता येत असतात. त्यानंतर शीतकरण यंत्रसामग्री. जसं पॉवर निर्मिती संच किंवा बांधणीचे मशीन्स असतील मशिनरी असतील या उपयुक्त असतात तसंच आज आपण पाहतो जे नाशवंत स्वरूपाचे माल आहेत ते नाशवंत स्वरूपाचे माल जर आपल्याला टिकवून ठेवायचे असतील तर अनेक मालांचं आपल्याला शीतकरण करावं लागत असतं आणि शीतकरणासाठी आवश्यक असणारी जी काही यंत्रसामग्री असेल त्यासाठी निर्यातदारांना किंवा उद्योगांना मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागत असतो. त्याचाच एक विचार करून सरकारने निर्यात सवलतीच्या दृष्टिकोनातून निर्यात वृद्धी होण्यासाठी निर्यातदारांना एक या EPCG योजनेअंतर्गत त्या ठिकाणी सहाय्यकारी योजना राबवली जात असते. सवलतीच्या दरानं किंवा करांमध्ये सवलत देऊन शीतकरण यंत्रसामग्री जी आहे ती परदेशातून आपल्याला खरेदी करता येत असते आणि त्याचा वापर आपल्या उद्योग व्यवसायामध्ये निर्यातदार किंवा व्यावसायिक करू शकतात. त्याचबरोबर संशोधन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला या निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेअंतर्गत खरेदी करता येतात. ज्यांच्या किमती जास्त आहेत अशा वस्तू किंवा इतर ज्या काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील त्या आपल्याला खरेदी करता येत असतात. EPCG योजनेअंतर्गत 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा आयात परवाना जर आपल्याकडं असेल तर आपल्याला 12 वर्षापर्यंत या EPCG योजनेचा म्हणजे निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेचा काय करता येतो लाभ घेता येत असतो. EPCG योजनेचा मूळ हेतू हाच आहे की निर्यातदारांना जास्तीत जास्त सवलती देऊन निर्यातदारांची जी काही निर्यात शक्ती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं
त्याचबरोबर भारताची जी काही निर्यात आहे ती चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये वाढ करणं किंवा त्यामध्ये वृद्धी करणं आणि परकीय चलनाच्या माध्यमातून देशाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा करून देणं, उद्योगधंद्यांचा सुद्धा विकास करणं हा मुख्य हेतू या ठिकाणी या EPCG योजनेचा आपल्याला पाहायला मिळत असतो. यानंतर निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेची जी काही वैशिष्ट्य आहेत ती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग जो आहे किंवा पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे EPCG परवानाधारक जे आहेत ते स्थानिक उत्पादकांकडून सुद्धा भांडवली वस्तूंची खरेदी करू शकतात आणि अशा उत्पादकाकडं 10% सवलतीच्या जकात दराचा आयात परवाना जो आहे तो मात्र असावा लागत असतो. जे उत्पादक 10% सवलतीच्या जकात दराचा परवाना त्या ठिकाणी वापरणार नाहीत किंवा ज्यांच्याकडे ते नसेल अशांना मात्र ही सवलत त्या ठिकाणी मिळणार नाही. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयात केलेली भांडवली वस्तू जी आहे ती प्रत्यक्षामध्ये वापरात येणारी असणं गरजेचं आहे. निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेअंतर्गत सवलतीच्या दरानं या वस्तूंची आपल्याला खरेदी करता येते, परंतु आयात केलेली भांडवली वस्तू जी आहे ती मात्र त्या उद्योग व्यवसायाला किंवा निर्यातदाराला प्रत्यक्षामध्ये वापरता येण्याजोगी असणं गरजेचं आहे किंवा खरेदी केल्यानंतर त्याचा वापर होणं आवश्यक असतं. जर ती वस्तू वापरात येणारी नसेल तर मात्र निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेचा लाभ अशा वस्तूंसाठी आपल्याला घेता येणार नाही किंवा निर्यातदारांना घेता येणार नाही. त्यानंतर EPCG योजना जी आहे त्या EPCG योजनेतून लाभ घेणाऱ्या निर्यातदारानं त्याची निर्यातीची जबाबदारी जी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे किंवा त्याला ती जबाबदारी पार पाडावी लागत असते. कारण निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनांचा उद्देश जो आहे तोच मुळात निर्यातीमध्ये वृद्धी होणं किंवा निर्यातीमध्ये वाढ होणं, निर्यात वाढीला चालना मिळणं हा मुख्य हेतू त्याचा आहे. आणि म्हणून EPCG योजनेअंतर्गत भांडवली वस्तूंचा जो काही लाभ जर घेतलेला असेल तर त्या संबंधित निर्यातदाराला आपलं निर्यातीचं जे काही कार्य असेल ते पूर्ण करावं लागत असतं किंवा ठराविक विशिष्ट ज्याला आपण म्हणतो की काही ठराविक जी काही निर्यात असेल तिथपर्यंत त्याला निर्यात करणं गरजेचं असतं. म्हणजेच एखाद्या निर्यातदारानं फक्त भांडवली वस्तूंची खरेदी करण्यासाठी म्हणून EPCG योजनेचा जर लाभ घेतला असेल तर ते मात्र भारत सरकारला मान्य नाही. ज्या गोष्टीसाठी ही योजना राबवली जाते तिचा हेतू जो आहे तो साध्य होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर EPCG परवानाधारक जे आहेत ते निर्यातदाराला पैसे मिळाल्याचं जे काही बँकेचं पत्रक असेल ती EPCGला देणं गरजेचं आहे. म्हणजेच ट्रान्सपरन्सी राहण्यासाठी त्याचबरोबर निर्यातदारांनी EPCG योजनेचा लाभ घेतल्यानंतर ज्या काही सवलती मिळणार आहेत त्या सवलतींची रक्कम बँक खात्यावरती जमा होत असते आणि अशा सवलतींची रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यानंतर त्याचा एक पुरावा म्हणून किंवा त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून बँकेचं जे काही पत्रक असेल ते EPCGला काय करावं लागतं, सादर करावं लागत असतं किंवा निर्यातदारानं ते सादर करणं बंधनकारक मानलं जात असतं. त्याचबरोबर EPCG सवलतीअंतर्गत किंवा EPCG योजनेअंतर्गत जर आपल्याला सवलत मिळवायची असेल तर त्या संबंधित निर्यातदाराला DGFTकडं नोंदणी शुल्क आणि इतर आवश्यक कागदपत्र जे आहे ती सादर करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर DGFTकडं आपली निर्यातदार म्हणून आणि EPCG योजनेचा एक लाभधारक म्हणून नोंदणी करणं गरजेचं असतं. अशी नोंदणी जर केलेली नसेल तर संबंधित निर्यातदाराला निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजना जी आहे त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं ज्यांना किंवा जे निर्यातदार निर्यात करत असताना या निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेचा लाभ घेऊ इच्छितात अशा सर्वांनी प्रथमतः DGFTकडं नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. या संचालनालयाकडं नाव नोंदणी केल्यानंतरच बाकीचे जे काही लाभ असतील ते सर्व आपल्याला घेता येतात किंवा तो संबंधित निर्यातदार ते लाभ काय करू शकतो, घेऊ शकतो. आज आपण
सुरुवातीला संभाव्य निर्यात म्हणजे काय? संभाव्य निर्यातीचं असणारं वर्गीकरण, त्यामध्ये येणारे वेगवेगळे 8 प्रकार, त्याचबरोबर संभाव्य निर्यातीचे फायदे, त्यानंतर निर्यात भांडवली वस्तू योजना म्हणजे काय? निर्यात भांडवली वस्तू योजनांमध्ये समाविष्ट असणाऱ्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या पाहिल्यात. त्याचबरोबर निर्यात वृद्धी भांडवली वस्तू योजनेची जी काही वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहिलेले आहेत. थँक्यू.